नयन मुठे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. संपूर्ण प्रकार काय आणि किती आरोपींना अटक करण्यात आली? यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यात एकूण 3 आरोपी असून त्यातल्या एका आरोपीला आम्ही अटक केलेली, शेट्टी असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यावरती या अगोदर एक गुन्हा आहे. यामध्ये नक्की काय कारणाने त्यांच्यात वादविवाद होऊन भांडणं झालेली या अनुषंगाने बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी जे आहेत ते अधिकचा तपास करत आहेत. यामध्ये अटक केलेल्या आरोपीचे पोलीस कस्टडी घेण्यासाठी पोलीस पथक जे आहे ते माननीय न्यायालयाकडे रवाना झालेले आहे. पण राजकीय वर्तुळातून ही कार्यालयाची तोडफोड किंवा मारहाण झाली असं वाटतं? यामध्ये अधिकची माहिती जी आहे ती येणाऱ्या काही कालावधीत आम्ही विस्तृतपणे सांगू. त्या दृष्टीने आमचा पूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे. तो 307 आणि असे अनेक त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. 2014मध्ये त्यांनी फायरिंग केली भर चौकात, गांधी चौकात. तरी त्याला कसलं भय वाटत नाही पोलिसांचं. मला वाटतं पोलीस प्रशासन काय करते, झोपलेली आहे काय असे आरोपी फिरतात आणि खुलेआम रिव्हॉल्वर लावून ते फिरतात. तुम्ही आता घरी धाड मारली त्याच्या रिव्हॉल्वर 3-4 रिव्हॉल्वर त्याच्या घरामध्ये सापडतील. काय तुमची एकंदरीत मागणी आहे? माझी मागणी आहे की आम्ही एक आरोपी पकडलेला आहे, कौस्तुभ शेट्टी, तो देखील राहिला, स्वप्नील पै, सचिन पवार, हे दोघं पळून गेलेले आहेत. आणि हे सगळं ठरवण्याचा एकच मास्टर माइंड आहे की तो सूरज मुठेच्या हे बॉडीगार्ड आहेत एक प्रकारे. असे तो आरोपी घेऊन फिरत असतो. आणि आम्ही इलेक्शनला, मला असं वाटतं इलेक्शनला आम्ही माघार घेतली म्हणून आम्हाला हा फळ दिला का काय असं मला वाटतंय. कारण की आम्ही इलेक्शनला पण उभे नव्हतो. माझा भाऊ या वहिनी उभी राहिलेली, त्याची बायको, त्याला पण एक तिकीट सोडली, 2 तिकीट 3 आम्ही बोललो जाऊ त्याचं. परंतु कोणता राग मनात घेऊन यांनी अशी प्लॅनिंग करून आमच्यावर हा जीवे ठार मारण्याचा हल्ला केला. परंतु मी पोलीस प्रशासनाला एवढंच विनंती करतो की यांना लवकरात लवकर अटक करा आणि कठोर कारवाई करा. आणि त्यांचं जे यांना सपोर्ट करतो जो सूरज मुठे आहे त्याला देखील अटक करा अशी माझी मागणी आहे. नाहीतर आमचं पूर्ण इथे गाव ते जमा झालेलं आहे. नाहीतर आम्ही तीव्र असं आंदोलनाचा देखील आम्ही इशारा देतोय की यांना अटक करा, नाहीतर इथे आम्ही पोलीस स्टेशनच्या इथे आंदोलन करू. मास्टर माइंड आणि हे ते. आणि मी तर आता मगाशी त्याला न्यूजवरती बोलताना एकदम फिट बघितला. म्हणजे जेव्हा एखादा हल्ला होतो तर तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो, बरोबर आहे. आणि हा एकदम मीडिया समोर येऊन बाईट देत आहेत आणि याच्यामध्ये काहीच तथ्य नाही. आणि हे मास्टर माइंड हे ते सगळं खोटे आहे. कुठेतरी एक मला कुठेतरी आता माझी मिसेस निवडून आलेली आहे आणि माझं वाढ मी पूर्वीप्रमाणे काम करतोय, माझं कुठेतरी नाव खराब करण्यासाठी हा षडयंत्र झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.